काही नाही आहे. काकू नमस्कार. 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 मी आशा प्रभाकर होनवरे, मी राहते कोथरूडला. मी 24 वर्षाची असताना माझे मिस्टर इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये होते. तिथे निर्मला मातांचा सत्संग होता. मोठा सत्संग म्हणजे सगळे गावोगावी प्रसार केला होता. पूर्ण शेजारची गावं, पूर्ण सातारा जिल्ह्याचे बाहेरचे लोक आणि भव्य दिव्य मंडप घातला होता. अरे वा. भव्य दिव्य मंडप. कुठे हा साताऱ्यामध्ये होता? सातारामध्ये प्रॉपर सिटीमध्ये. बरं. जो तो हा रस्ता होता, काय त्याचं नाव मला आठवत नाही. मोठा रस्ता जो मोठा रस्ता होता त्या रस्त्याला पूर्ण त्या शिवाजी पुतळ्यापासून तो खालीपर्यंत असा मंडप घातला होता. अरे बाबा. आम्ही भाजीला वगैरे जायचो तेव्हा आम्हाला कळलं की हे काय आहे. म्हणजे तेव्हा सत्संग आहे काय नाही, प्रपंच नुसतंच लग्न झालेलं होतं, गरिबी परिस्थिती हे ते सगळे आम्ही त्याच्यात होतो. पण मग एक जण म्हणाले की असं निर्मला माता म्हणून देवता आहेत त्या आणि त्यांचा सत्संग आहे, त्या येणार आहे तिथे अमक्या तारखेला. मग ते मी ह्याच्यात आल्यानंतर कॉलनीत आमच्या शेजारीच ते पवार काका म्हणून होते. तर त्या पवार काकांनीच अरेंज केलं होतं. पवार काका आमच्या साहेबांचे हेड क्लार्क होता. अच्छा. तर ते म्हणाले की साहेब आता तुम्हाला उद्या यायला हवं. ते म्हणाले कशासाठी? तर आमच्या माताजी येणार आहेत, तर तुमच्या हस्ते त्यांना हे द्यायचं आहे आम्हाला. साडी आणली ती त्यांनी. साडी, नारळ आणि वेणी होती आणि असं तुम्ही दोघं नवरा बायको या आणि आमच्या माताजींना ते द्या. तिथून आपला कार्यक्रम आपण सुरू करू असं म्हणाले. आदल्या दिवशी माताजी तिथे आल्या होत्या. रेस्टॉरंट त्यांची सगळी व्यवस्था केली होती. त्यांच्यावर हजारो सगळे गोरे लोक होती सगळे. हरे राम हरे कृष्ण करणारे वेगळेच केसे केले. विदेशी मंडळी आणि विदेशी मंडळींच्या गाड्या मोठ्या होत्या. छान मोठे 25 गाड्या असतील विदेशी लोकांच्या. कुठून मुंबईहून आले ते काय म्हणतात. त्यांची व्यवस्था त्या पवार काकांनी केली होती सगळी. मग ते ज्या दिवशी एक दिवस राहिले आले, मग त्यांनी सांगितलं की ते आमच्या कॉलनीत सुद्धा सगळ्यांना दर्शन द्यायचं. पवार काका म्हणाले की आमचे जे सगळे मंडळी आहेत त्यांना सुद्धा दर्शन हो म्हणे. म्हणजे त्या पवार काकांनीच छोटा मंडप घातला. आणि त्या दिवशी आदल्या दिवशी संध्याकाळी माताजीने म्हणाले की तुमच्या इथे आम्ही दर्शनाला देऊ, तुम्ही सांगा. मग सगळे इकडचे तिकडचे सगळे साहेब लोक हे बाकीचे लोक असे पुढच्या वाला त्याला काय माहित होते की माताजी म्हणजे अशा वरच्या ह्याच्यावर आता ते करतात. आणि त्यांना आसन दिलं त्यांना बाकीचे सगळे. मग सत्संग त्यांनी थोडासा केला, एक भजन म्हटलं त्यांनी आणि ते सगळे असे गुंग झाले. ते विदेशी लोक अशी धुपणी तिथे तयार केली होती. त्या धुपामध्ये असं काय असं सुंदर वास येत होता आणि त्यांच्याकडे असं एक बटवा होता लाल. त्या बटव्यामध्ये वेलची, लवंग, दालचिनी, परत असं का सुकामेवा वगैरे. आम्हाला त्या काळात आम्हाला माहिती नव्हतं सुकामेवा म्हणजे. तर ते मग प्रत्येकाला असे एक असं काढून त्या हाताने द्यायचे. अरे बाबा. मग तो संध्याकाळचा कार्यक्रम झाला. त्यांनी भजन केलं आणि त्यांनी तो सत्संग सांगितला. म्हणजे काय की आपल्या ह्याच्यात ते 8 हे आहे चक्र आणि नाड्या आहेत त्या शुद्ध केल्या पाहिजेत. त्यात शुद्ध म्हणजे असं आपल्या अनेक जन्माचं हे आहे ते त्याच्यावर आवरण आलेलं आहे. चक्राला आवरण आलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपण शुद्ध नाही आहे. मग ते डोळे मिटा. त्यांनी ते असं केलं. आपण हात हे करायचे, काळा दोरा बांधायचा नाही, कमरेला पट्टा नाही, काळा दोरा नाही. अरे वा. तेवढी गोष्ट तुम्हाला बारीकीने जाणवते. मोठी गोष्ट आहे. आजही ती महत्वाची आहे समाजामध्ये. 50 वर्षाची गोष्ट आहे. तर मग ते असं त्यांनी सांगितलं. आता मला बघा ते कसं आठवायला लागले. म्हणजे कसं माताजी आठवून देतात मला आता. तुमचा माताजींचा सामना कसा झाला म्हणजे वैयक्तिक? मग त्यांच्या घरी त्या माताजी आल्या. तेव्हा आल्यानंतर मग म्हणाले आमच्या साहेबांच्या बायको म्हणून त्यांनी त्या पवार काकांनी ओळख करून दिली. मग मी नमस्कार केला. मग त्यांनी नमस्कार केला तर हात ठेवला. अशी तेजस्वी बाई, एकदम तेजस्वी की जणू असा हात बी तितके मऊ अगदी असं लोण्याचा गोळा की जणू काहीतरी असे गुबगुबीत. भाग्य आहे, तुम्ही भाग्यशाली आहोत. आणि अशा जोडव्या बिडव्या सुंदर घातलेल्या त्यांच्या पायात एवढं मोठं कुंकू, लाल आणि हिरव्या रंगाची
साडी वा. होती काठला आला वा, ती वा. साडी होती सुंदर आणि बसल्या त्या म्हणतात माताजी त्यांनी जवळ घेतलं मला अच्छा. नमस्कार केला मी अच्छा. डोक्यात हात ठेवला माझ्या वा आणि मग मी बसले मग सत्संग होतं त्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता नाही सकाळी 11 वाजता सत्संग होता त्या मोठ्या चौकामध्ये बर बर मोती चौकात बर बर मोती चौकात मग त्या दिवशी काय केलं की सगळ्या लोकांना हे प्रवचनवाले सगळ्या लोकांनी निमंत्रण दिलं घरोघरी जाऊन हा. सत्संग आहे माताजी येणार आहे, अच्छा, पूजा अच्छा, वगैरे अच्छा, वगैरे. सेवा केली ती पुष्कळ त्या वा. लोकांनी मग बरेच असे लोक जमले ते जवळजवळ 500-700 लोक ते जमले असतील त्या काळी मग त्या माताजी असे त्यांचं सिंहासन असं सुंदर केलं होतं असं पाठीमागे लाल चादर वगैरे टाकलेली होती आणि माताजी अशा सुंदर बसलेल्या होत्या मग ते म्हणाले की मग ते काही बोलल्या काही नाही बाकीचे त्यांचे कोण अनुयायी होते ते त्यांची ओळख करून दिले सांगत होते बाकीचे लोक शांत सांगितलं होतं फक्त म्हणाले की आता जे काही काळं आहे अंगावरती ते काढून ठेवा कशाचं बंधन ठेवू नका करगोट असेल तरी सुद्धा काढून टाका पट्टा काढून टाका आणि शांत काहीही करायचं नाही डोळे मिटून बघतो शांत बसायचं हालचाल करायची नाही तुम्हाला काय होतं तो अनुभव सांगायचा मला फक्त ते असा हात करून अशा डोळे मिटून शांत एकदम तेजस्वी स्त्री दिसत होती आणि मग पहा असे केस असे आपोआपच याच्यातनं हवायला लागले अरे वा सगळ्यांचे केस असे उभे राहिले अरे वा अरे वा आणि असे असं करायला जेव्हा ते सांगितलं- चैतन्याच्या लहरींचा तुम्हाला अनुभव झाला अनुभव आला आणि आता साधारण 12:30 पाऊण झाला होता इथे मांडव घातला होता 12:30 पाऊण झाला होता तर एका ठिकाणी असं होतं असाच उजेड होता ते फक्त म्हणाले की आता डोळे उघडा आणि तुम्हाला काय दिसते ते पहा तर त्यांनी असं करून शांत बसलेलेच होत्या गुडूक अंधारच होता वा गुडूक अंधार म्हणजे 7 म्हणजे वाजले लख्ख प्रकाशाच्या आतमध्ये सूर्यालाच असा हात दिला होता त्यांनी अरे वा. आणि तेव्हा तो हात असा हे होता हातात आलेला होता सगळेजण असे कावळे बावळे 8 झाले 7 झाले किती वाजले घड्याळ बघतात तर 12:30 पाऊण झालेला होता हा हा दुपारच्या वेळी दुपारची वेळ हा एक मोठा चमत्कार त्यांनी करून दाखवला होता मग तेव्हापासून सगळ्यांची बऱ्याच लोकांची श्रद्धा बसली मग काही लोकांनी झाली आमची बदली मुंबईला झाली अच्छा तिच्या अच्छा तिथून. बर 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 आमची बदली मुंबईला. बर. तेवढाच मला एक मोठा अनुभव आला वा. आणि इथं 1900 काय असेल 98 2002 हा मॉडर्न कॉलेजला बर मॉडर्न कॉलेजला कार्यक्रम मॉडर्न कॉलेज झालेला होतं तेव्हा मी गेले होते तिथे बर 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 त्या ओढीने गेले होते. बर. बाबाजींनी मला पाहिलेलं आहे मला हा, हा, हा. सांगितलेलं आहे की आपण जाऊ वा, ते वरती होते वा. आम्हाला काही पुढे जाता आलं नाही आम्ही त्या ओढीत जाऊन बसलो. खूप सुंदर धन्यवाद. धन्यवाद तुम्ही आईचे हे आशीर्वाद आपल्याला मिळाले हे भाग्य आहे आणि तुमच्या हृदयात जो भाव आहे ना की आईने मला आशीर्वादित केलं हीच खूप मोठी संपत्ती आहे आणि आपल्या आपल्या रीतीनं आपण आपली साधना चालू ठेवावी बस एवढंच आम्ही आपल्याला माझी म्हणू साधना चालू हां 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 तेव्हापासून वा वा सुंदर सुंदर काकू धन्यवाद खूप खूप धन्यवाद मी काय बोलतो चुकलं असेल माझं. नाही 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 चुकणं काही नाही शुद्ध हृदयाच्या भावातून तुम्ही बोललात त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद हां चालेल जय श्री माताजी